सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर सर, पहिल्या प्रश्नाकडे येत असताना नीट, CET, JEE याचा अभ्यास कुठल्या विद्यार्थ्यांनी करावा किंवा ही एक्झाम कुठल्या विद्यार्थ्यांनी द्यावी? ऑब्विसली जे 10चे विद्यार्थी असतात ते एक्झाम देतात आणि आफ्टर 10th त्यांना नीट, JEE आणि MHT CET एक्झाम फेस करायची असते. नीट असते MBBS म्हणजे मेडिकल फील्डच्या जे आपण कोणी ब्रांचेस असेल, MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल एक्सेट्रा. आता म्हणजे आता हा फार डिटेलचा विषय, बोलायला लागला तर 1 तास लागेल. आता जसं नर्सिंगची वेगळी एक एक्झाम आलेली आहे, तर मेडिकल फील्डला जायचं असेल तर नीट करायचं. आणि इंजिनिअरिंग फील्डला जर जायचं असेल तर इंजिनिअरिंगमध्ये आपण IIT पासनं तर NIT कॉलेज किंवा टॉपचे जे आपले गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले, जसं आता टॉपचं महाराष्ट्रातलं COEP आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला CETची एक्झाम द्यावी लागते. आणि JEEची एक्झाम जी आहे तर ती मेनली जे आपल्या IIT कॉलेजेस आणि NITs आणि IITs हे जे असे काही सिलेक्टिव्ह कॉलेजेस आहेत की त्यासाठी असते JEE ॲक्च्युली. तर 10ची एक्झाम त्यांनी दिलीत, 10वीची एक्झाम झालीत की लगेच विद्यार्थी आपलं प्रिपरेशन म्हणजे आपलं एक त्यांचं एम फिक्स असतं की मला भविष्यात काय करायचं आहे. तर ऑब्व्हियसली त्या विद्यार्थ्यांनी जशी आता सध्या करंटला जे 10thला विद्यार्थी असेल त्यांनी फोकस करायचं आणि ठरवायचं की मला मेडिकल फील्डला जायचं की इंजिनिअरिंग फील्डला जायचं आहे. पण सर, बऱ्याच वेळेस विद्यार्थी हे कन्फ्यूज असतात की मी मेडिकल फील्डमध्ये जाऊ की कॉमर्समध्ये जाऊ की सायन्समध्ये, त्यामुळं या गोष्टीवर तुम्ही काय सांगा? बघा, आता आपण जनरली मराठवाड्याचा एक मॅक्झिमम असा ट्रेंड आहे की आपण आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत, मी तर म्हणेल महाराष्ट्रातलेच पुष्कळ असे विद्यार्थी आहेत की जे नीट आणि JEEच्या प्रिपरेशन करतात. ओके, मोर दॅन 70 to 80% ॲक्च्युली. तर तो रेशो, तो ट्रेंड आहेत. आणि त्यानंतरही मुलांना काही फ्युचरमध्ये काही दुसऱ्या एक्झाम द्यायच्या असेल तर ते इथं पहिले मुलं JEE आणि नीटची किंवा CETची प्रिपरेशन करतात. आणि सगळे जवळजवळ मॅक्झिमम मराठवाड्यातलं तर मॅक्झिमम हे जो क्रीम मुलं आहेत ते सर्व वरती राहतात. आणि वरती राहतात इन द सेन्स तो चाळणी लागते, म्हणजे नीट, JEE, MHT CETचे जे विद्यार्थी आहेत ते सेग्रिगेट होतात. बाकी जे आहेत तर तिकडे थोडेसे कमी प्रमाणात स्टुडंट असतात आणि जे असतात तरी ते इथं नसतात, बाहेर चालले जातात. त्यामुळं आपण विद्यार्थ्यांना नीट, JEE, MHT आता आपले क्लासेस पण आहेत, त्यामुळं आपण म्हणजे ही मार्केटिंग सारखं होईल, परंतु दुसरं ऑप्शन पण नाही आहेत ॲक्च्युली, बेटर ऑप्शन पण नाही आहेत. आणि आहे तर फार कमी आहेत. तर त्याला नीट, JEE आणि MHT CET सोबतच ज्या वेगवेगळ्या एक्झाम असतात ना, त्या एक्झाम विषयी आपण विद्यार्थ्यांना क्लासमध्ये, आपल्या विद्यालंकार क्लासेसमध्ये सांगत असतो की त्यांना कोणाला सायंटिस्ट बनायचं असेल किंवा रिलेटेड टू वेगवेगळे जे क्षेत्र असतील त्या क्षेत्रात जायचं असेल तर आपण त्यांना त्या वेगवेगळ्या ज्या एक्झाम असतात तर त्या एक्झामची त्यांना डेट सांगतो आणि त्यांचे फॉर्म पण फिलअप करून घेतो. सध्या अनेक विद्यार्थी तुमच्या क्लासेसमध्ये नीट, CET, JEEचा म्हणजे तयारी करताय, तर त्या विद्यार्थ्यांना काय सांगा, म्हणजे त्यांनी किती तास अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे? बघा, आता प्रत्येक एक्झामचं काठिण्य पातळी वेगळी आहे. तर JEE एक्झाम आहे तर ती ऑलमोस्ट म्हणजे JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, जसं आपण तुम्ही जनरली सर्वांना माहिती आहे UPSC म्हणजे ज्याला कलेक्टर बनायचं आहे, आपण थोडक्यात सर्वांना समजेल असं. UPSC ही जी एक्झाम आहे ती एक प्रेस्टिजियस एक्झाम आहे, टॉपची एक्झाम आहे. तर त्यानंतर जर कोणती कॉलेज म्हणजे भारतातली जर कोणती मोठी मोस्ट प्रेस्टिजियस एक्झाम असेल तर ती म्हणजे IIT म्हणजे JEE. मग आता म्हणायला JEE फार छोटी आहेत, परंतु त्यासाठी अभ्यास आणि मेहनत ही फार लागते. त्याची सुरुवात आपण फाउंडेशन रूपाने किंवा सेल्फ स्टडी जरी केली तरी ती सुरुवात आपण 5वी नाहीतर 8वी पासून तरी केली पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला 11-12ला येईपर्यंत आपलं बेसिक मात्र तिथं क्लिअर झालेलं पाहिजे, म्हणजे JEE करायला सोपं जातं. मग त्याची JEE पेक्षा नीटची काठिण्य पातळी जी आहेत तर ती जी नीटची म्हणजे ज्याची लेवल जी आहेत तर ती लेस हार्ड आहे, म्हणजे ती एक त्याला बाउंड्रीज आहेत ऍक्च्युली. फॉर एक्झाम्पल बायोचा सब्जेक्ट असेल तर तो अकॉर्डिंग टू NCERTच येणार, परंतु JEEला स्कोप्स अँड लिमिटेशन नाही आहे. मग जिथं स्कोप्स अँड लिमिटेशन नाही आहे मग स्काय इज द लिमिट आहे तिथं. मग हा सर्वात मोठं मुलांना कळायला पाहिजे की JEEला असं कोणतं फ्रेम नाहीये की मला इतकाच अभ्यास करायचा आहे आणि त्यातनंच माझं येणार आहे, तिथं काहीच नाही. म्हणजे तिथं तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही की कोणता क्वेश्चन येणार आहेत आणि मला काय तिथं फेस करायचं किंवा कोणता सिलेबस येणार आहे. आणि तिसरी जी एक्झाम आहे ती CET,
ज्यांना जनरली इंजिनियर बनायचे, ज्या स्टुडंटला इंजिनियर बनायचे त्यांच्यासाठी दुसरा एक जो कमी म्हणजे त्याची जे हार्डनेस काय म्हणता येईल, काठिण्य पातळी थोडीशी कमी आहे नीटची ॲज कम्पेअर टू JEE. आणि CETचा स्कोप्स अँड लिमिटेशन्स आहेत त्यांना. तर म्हणजे एक तर सिलेबस कमी आहेत आणि काठिण्य पातळी थोडीशी कमी आहे. त्यामुळे ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे आणि सॉफ्टली थोडं जास्त मेहनत करण्याची तयारी नाही आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी मेहनत म्हणजे 4 तासाच्या वरती, 4 ते 5 तास CET जरी करायचं तरी 4-5 तास लागतातच, परंतु त्यावरती 8-10 तास 12 तास बसण्याची क्षमता असेल त्या विद्यार्थ्यांनी, 8 तासाच्या वरती बसण्याची क्षमता असेल त्या विद्यार्थ्यांनी नीट आणि JEEचा विचार करावा. आता बऱ्याच वेळेस सर सध्या सोशल मीडिया हा खूप एक महत्त्वाचा ट्रेंड आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होतं सोशल मीडियावरती. तर सोशल मीडियाकडून म्हणजे बाजूला होऊन अभ्यासावर कसा फोकस करावा, एकंदरीत सोशल मीडिया आणि अभ्यास यावरती काय सांगाल? नाही, सोशल मीडिया आणि अभ्यास आहेत हे म्हणजे विक्षिप्त आहे आणि हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, म्हणजे एकदम अपोजिट आहेत, दोन्ही एंड आहेत. त्यामुळे जो सोशल मीडियात असेल, ज्याला रील बनवायचे आहेत किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात की त्याला त्या काय युट्यूबर बनायचे आहेत, तर त्या स्टुडंटनी नीट JEEचा विचार न केलेला बरा ऍक्च्युली. हे मी त्यांना आवर्जून सांगेल, कारण की या दोन्ही गोष्टी सोबत होऊ शकत, म्हणजे एंटरटेनमेंट आणि स्टडी हे शक्यच नाही. त्यामुळं शक्य तितक्या स्टुडंटनी सोशल मीडियापासून दूर राहायचं. दुसरी गोष्ट, दूर इन द सेन्स तुम्ही दिवसातला 1 तास ठरवू शकता, 15 मिनिटं ठरवू शकतात, किंबहुना मी तर सांगेल की हे बाकीचे जेवढे पण ऍप्स असेल ते अनइन्स्टॉल करा. फक्त असलं तर व्हॉट्सअप ठेवू द्या, ते पण गरजेपुरतं. नसता सोशल मीडियापासून आपण जितकं दूर तेवढं सक्सेस आपलं जास्त. म्हणजेच मी आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे सक्सेस इज कशाबद्दल, मी स्टडी म्हणेल, स्टडी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सोशल मीडिया. तुमची स्टडी वाढली, सोशल मीडिया कमी झाला पाहिजे, आणि तुमचं जर सोशल मीडिया वाढला तर तुमची स्टडी कमी होणार. खरं तर सर नीट JEE आणि CETचा अभ्यास कसा करायला अपेक्षित आहे आणि किती वेळ विद्यार्थ्यांनी हा अभ्यास करावा? बऱ्याच वेळेस पालकांकडून पण त्यांच्यावरती बर्डन येतं, तर यावरती काय सांगा? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण की बरेच विद्यार्थी आणि पालक कन्फ्यूज असतात की सर अभ्यास कसा करावा, सुरुवात कशी करावी. आपण जनरली लहान असताना ऐकत होतो की अभ्यास कधी संपत नसतो. बरोबर आहे, अभ्यास कधी संपत नसतो, पण आपण त्याला थोडंसं आज खुलात जाऊया. तर अभ्यास करण्याच्या एक पद्धती आहेत बघा. मी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की सरांनी शिकवल्यानंतर घरी जाऊन करतो आपण अभ्यास. बरोबर आहे, अभ्यास म्हणजे सरांनी जे शिकवलंय त्याच्यावरती आपण घरी जाऊन ते पूर्ण जेव्हा आपण त्याला वाचू किंवा लिहू, हे 2 प्रकारे जनरली अभ्यासाचे. तर हे असतात एक अभ्यास. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते रिव्हिजन, म्हणजे सरांनी जे शिकवलंय तर ते परत आपल्याला वाचायचे आहेत किंवा लिहून काढायचे, ते झालं रिव्हिजन. आणि ती रिव्हिजन झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांकडनं आपण MCQ सॉल्व्ह करतो किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो, ते झालं प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर, प्रॅक्टिस जशी झाली त्यानंतर आपल्याला फेस करायची असते एक्झाम. ही सिस्टीम आपण विद्यालंकार क्लासेसमध्ये रन करतो. आणि एक्झाम असते, म्हणजे आठवड्याला जी एक्झाम असेल, म्हणजे मुलगा पूर्णतः त्याचा अभ्यास आणि त्याचं रिव्हिजन सायमल्टेनियसली चालू असतं. आणि त्याची एक्झाम असली, एक्झाम झाल्यानंतर लगेच त्यांनी त्या दिवशी अनालिसिस आणि दुसऱ्या दिवशी लगेच सरांसोबत डाऊट सॉल्व्हिंग असा एक प्रोग्राम असतो ऍक्च्युली आपला. परंतु एक जनरली मुलांनी घरी जरी अभ्यास केला तर लगेच अनालिसिस झाली पाहिजे. आणि अनालिसिस झाल्यानंतर मग पेपरची अनालिसिस, मग आपल्याला मार्क्स कुठं कमी पडले, कुठं जास्त, मग आपल्याला स्ट्रेंथ ओळखायची, कोणती जास्त, म्हणजे कोणत्या सब्जेक्टमध्ये आपण स्ट्रॉंग आहेत, कुठं वीक आहेत. हे झालं अनालिसिस. आणि परत मग पुढच्या वेळेस जेव्हा आपण मॅट घेतो, मॅट म्हणजे मंथली ऍप्टिट्यूड टेस्ट, क्वॅट घेतो म्हणजे क्वार्टरली ऍप्टिट्यूड टेस्ट असते, हाफ इयरली ऍप्टिट्यूड टेस्ट हॅट असते, आणि इयरली ऍप्टिट्यूड टेस्ट जी असते ती याट असते ऍक्च्युली. तर या एक्झाम मधून त्या मुलांनी अनालिसिस करायचं आणि परत अभ्यासाला सुरुवात करायची. आता हा झाला एक विषय, कसा अभ्यास करायचा. दुसरा, आता अभ्यास किती वेळ करायचा, तर मी ऑलरेडी सांगितलंच आहे की CET असेल तर 4 तास, नीट असेल तर मिनिमम 6 to 7 hours, आणि JEE असेल तर मी आय एम सेइंग मिनिमम 6 to 7 hours फॉर नीट, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, आणि मोर दॅन 8 hours फॉर JEE. तर JEE करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेल की जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, कारण स्कोप्स अँड लिमिटेशन नाही आहेत. दुसरं, अभ्यास करताना आपण परत एक विशेष आहे की आपण जसं जेवण करताना आपल्याला भाजी लागते, चपाती लागते, वरण भात लागतो, बरोबर आहे. म्हणजे हे सर्व जर असतं तर आपण त्याला पाचीपक्वान्न म्हणतो. असं आपलं जेवण कसं एकदम सुखात होतं,
किंवा आपलं जेवण किती, आपल्याला जेवायला किती आनंद वाटतो, तर तसंच आपलं डायजेशन पण कसं एकदम छान होतं. तर मी तसंच मुलांना सांगेल, दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास केल्याशिवाय विद्यार्थ्यांनी झोपायचं नाही. मग तुम्ही 6 तास अभ्यास केला आणि नीटची प्रिपरेशन करत आहेत, 2 तास फिजिक्स, 2 तास केमिस्ट्री, 2 तास बायोलॉजी. JEE असेल तर कोणाचे 2 तास फिजिक्स, 2 तास केमिस्ट्री, 3 तास मॅथमॅटिक्स, म्हणजे 7 आवर्स मिनिमम झाले. ते पण 3 आवर्स फिजिक्स, 3 आवर्स केमिस्ट्री, 3 आवर्स मॅथमॅटिक्स, म्हणजे 9 आवर्स झाले. आणि त्या तासामध्ये काय करायचं, आज जे शिकवलेले ते पहिलं घरी जाऊन अभ्यास झालाच पाहिजे, तो झाला अभ्यास. त्यातला 1 तास आपण जो अभ्यास करणार आहेत किंवा शिकवलाय तो अभ्यास, मग NCERTचे बुक्स असेल किंवा रेफरन्स बुक वापरायचे. आणि त्याच्या पुढची जी स्टेप असेल ती म्हणजे तुम्हाला दररोज एका टॉपिकचं रिव्हिजन करायचं आहे. मग तो अर्धा होईल किंवा कमी होईल समजा चॅप्टरचं. आणि त्याच्या पुढचं जे आहे त्यातले 1 तास किंवा अर्धा तास जो असेल त्यांनी मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं, MCQ सॉल्व्ह करायचे. यालाच थोडंसं रिड्यूस करत जा आणि CETचा अभ्यास अशाच प्रकारे आपण करू शकतो. पण सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की बऱ्याच वेळेस पालकांकडून बर्डन येतं विद्यार्थ्यांवरती, तर पालकांना जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल या माध्यमातून? पालकांना जाता बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेस पालक काय म्हणतात, अभ्यास कर. आता पहिली गोष्ट मी पालकांना सांगू इच्छितो की फक्त अभ्यास कर यापेक्षा तू काय अभ्यास केला हे बघ. आता त्यांचा प्रश्न मीच विचारतो, त्यांचं राहील, सर आम्हाला याच्यात समजतच नाही. बरोबर आहे, समजलं नाही तरी चालेल, परंतु आपल्याला तितकं तर वाचता येतं मुलांनी किती नोटबुक भरवली, म्हणजे किती लिहिलंय त्यांनी, किती प्रॅक्टिस केली, किती MCQ सॉल्व्ह केलेले आहे. बरोबर, उगाच ABCD टिक केले आणि तो अभ्यास झाला असं नाही. म्हणजे काय, पालकांनी फक्त उठ रे तू करून घे अभ्यास असं करायचं हे नको व्हायला. तर तू किती अभ्यास केले त्याची नोटबुक चेक करायची, म्हणजे त्याचा आरसा त्याच्या अभ्यासाचा आरसा त्याच्या समोर राहील. दुसरी गोष्ट, हे करत असताना फक्त अभ्यास कर हे जर तुम्ही एकदाच जर बोलत राहिले, त्यापेक्षा त्याला जर वेगळ्या प्रकारे सांगितलं तर अभ्यास केल्याचे फायदे काय आणि अभ्यास नाही केले तर त्याचे परिणाम काय. फॉर एक्झाम्पल, आपण सक्सेस आहे, आपण म्हणायचं मी अभ्यास केलाय तर मला इतका फायदा झालाय. माझ्या मित्राने अभ्यास नाही केला तर ते मागे राहील, किंवा मी अभ्यास नाही केला मी मागे राहिलोय, माझे मित्र अभ्यास केला त्यांनी असा फायदा. किंवा आपल्याविषयी सांगायचं काही वाटत असेल तर आपल्या बाजूचे शेजारी जे असेल, कंपॅरिझन म्हणून सांगत नाही मी, एक्झाम्पल म्हणते. मी कंपॅरिझन करा, मी असं कधीच म्हणणार नाही. शेवटी त्यांनी प्रामाणिकतेनं त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. रिझल्ट जो येईल तो पालकांनी ओपन माइंडली ओपन माइंडली ऍक्सेप्ट करायला पाहिजे, यात काही शंका नाही. परंतु तितकंच त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रामाणिकतेनं आपलं 100% देण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. इथं कंपॅरिझनची गोष्ट येतच नाही. नक्कीच सर. खरं तर विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा किंवा पालकांनी विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करणं अपेक्षित आहे किंवा बर्डन देणं हे किती महत्त्वाचं आहे किंवा किती महत्त्वाचं नाही, यावरती आपण आज सरांशी चर्चा केलेली आहे. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा विद्या अलंकार क्लासेस वेब सिरीज. नमस्कार.